पब रेस्टॉरंट चालू करतायत. करीबन 60-70 करोडचा तो सगळा खेळ आहे. म्हणजे पहिलं महिलांना त्रास, आता आमच्या मुलांना, आमच्या तरुण पिढीला. आम्ही गप्प बसणाऱ्या कार्यकर्त्या नाहीये. 60-70 करोडचं गणित आहे. एवढा पैसा आला कुठून? राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची आता हॉटेल व्यवसायात एंट्री झाली आहे. पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कल्याणी नगर परिसरात द नाईन्स नावानं पब आणि रेस्टो बार सुरू करण्यात आलाय. या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, आमदार सुनील शेळके, विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्यासह मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची उपस्थिती होती. मात्र आता याच मुद्द्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा असलेल्या रुपाली चाकणकर आता नाईट लाईफ आणि पब कल्चरला खत पाणी घालतायत का, असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय. याच द नाईन्स पब अँड रेस्टॉरंट बारच्या बाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी. पुण्यातील नाईट लाईफ पब कल्चर सध्या चर्चेत आहे, ते वेगवेगळ्या कारणांमुळे. आणि आता त्याची अजून चर्चा होण्याचं कारण म्हणजे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हॉटेल व्यवसायात सुरू केलेलं एक पब आणि बार. आपण जर सध्या पाहिलं तर पुण्यातील कल्याणी नगर भागामध्ये त्यांनी काही दिवसापूर्वी द नाईन्स नावाने एक रेस्टो बार आणि पब जे आहे ते सुरू केलेलं आहे. आणि ज्यावेळी त्यांनी महिला आयोगाचा राजीनामा दिला त्यानंतर त्यांनी अशा स्वरूपात जो आहे तो हॉटेल व्यवसायामध्ये पदार्पण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मात्र त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे की हे जे हॉटेल आहे ते त्यांच्या मुलाच्या नावाने रजिस्टर आहे, त्यांच्या मुलाचा हा व्यवसाय आहे. 2 दिवसापूर्वी या हॉटेलचं उद्घाटन झालं. या उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील असतील, सुनील शेळके असतील, नाना काटे असतील यांच्यासारखे दिग्गज राजकारणी जे आहेत ते राष्ट्रवादीतील उपस्थित होते. याशिवाय जर आपण पाहिलं तर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील मोठमोठे नामांकित जे सेलिब्रिटी आहेत ते या सोहळ्याला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. जर आपण सध्या आता पाहिलं तर हा तोच परिसर आहे ज्या ठिकाणी हे द नाईन्स नावाचं एक रेस्टो बार जे आहे, पब आहे, ते या ठिकाणी आहे. खरं तर 20,000 स्क्वेअर फीट जागेमध्ये हा संपूर्ण पब जो आहे तो या ठिकाणी याचा शुभारंभ जो आहे तो झालेला आहे. 2 दिवसापूर्वी याचं उद्घाटन झालेलं आहे. आता सर्व स्तरातून या विषयी जे आहे ती या चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. वेगवेगळ्या चर्चा उलटसुलट या संदर्भात सुरू आहे. आणि रुपाली चाकणकरांवर थेट जे आहे ते विरोधकाकडून हल्लाबोल केला जातोय की अशा स्वरूपात तुम्ही एका पदावर होतात, त्यानंतर तिथे तुम्हाला राजीनामा द्यावा लागला, आणि त्यानंतर जी पब संस्कृती पुण्यात वाफळत चाललेली आहे ती संस्कृती कुठेतरी टाळण्याच्या ऐवजी तुम्ही त्याला खतपाणी घालताय का, असा सवाल देखील या ठिकाणी जे विरोधक आहेत ते विचारताना पाहायला मिळतात. मात्र रुपाली चाकणकर यांच्या या व्यावसायिक प्रवेशावरून आता विरोधकांनी सवाल उपस्थित केले. एकीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून काम करताना महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा मांडायचा आणि दुसरीकडे पब आणि नाईट लाईफ व्यवसायात उतरायचं, यामध्ये विरोधाभास नाही का, असा सवाल विरोधकांकडून केला जातोय. तर या पबसाठी 60 कोटींचा खर्च केला, तो पैसा कुठून आला, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय. पुण्यामध्ये कल्याणी नगर इथे द नाईन म्हणून पब, डान्स बार, रेस्टॉरंट सुरू करण्यात येते. हे रेस्टॉरंट कुणाचं आहे हे ऐकून धक्काच बसला. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं. म्हणजे संविधानिक पदावर बसून नाशिकमध्ये महिलांवर असणारे अत्याचार खुल्या डोळ्यांनी बघणाऱ्या राज्य महिलाच्या त्या पहिल्या अध्यक्ष ठरल्या. आणि आता पुण्यामध्ये ज्या नशापानीमध्ये, ज्या पबमुळे आमची पिढी बर्बाद होते, जिथे पुण्यामध्ये पोर्शे सारख्या घटना घडल्या, त्याच धर्तीवर तिथंच डान्स आणि पब बार काढताय. मुळामध्ये या पब बार आणि रेस्टॉरंट्सला म्हणे 60 कोटीचा आहे, 20,000 स्क्वेअर फूटचा आहे. एवढा पैसा कुठून आला हो? आपण 2012ला निवडणूक लढवली, त्याच्यामध्ये ॲफिडेविट तुमचं चेक केलं पाहिजे. एवढं 12 ते 26 मध्ये एवढी तुमची उत्कर्ष कसा झाला, असा कोणता उद्योगधंदा तुमचा आहे, हेही समाजाला कळलं पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे. आपण राज्य महिला आयोगावर जाताना सुद्धा ॲफिडेविट दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुमची संपत्ती किती होती, आत्ता किती आहे. विशेषतः पुण्यातील वाढती नाईट लाईफ, पब कल्चर आणि त्यातून निर्माण होणारे वाद हा नेहमीचा चर्चेचा विषय राहिलाय. त्यामुळे द नाईन्सच्या निमित्तानं रुपाली चाकणकर नाईट लाईफ आणि पब कल्चरला खतपाणी घालतायत का, असा सवाल आता उपस्थित करण्यात येतोय. नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी. महाराष्ट्राच्या महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली
निलेश चाकणकर यांचा आणखीन एक नवीन कारनामा. महिला आयोग अध्यक्ष हे पद भूषवल्यानंतर त्यांनी केलेल्या कारनाम्यांमुळे त्यांचा सीएम आणि डीसीएम मॅडमनी राजीनामा घेतला. आता यांच्याकडे रिकामा वेळ. मॅडमनी कल्याणी नगरमध्ये एका आमदाराच्या बंधूकडनं लीजवर जागा घेतलीय आणि त्या 20,000 स्क्वेअर फूट लीजवर जागा घेऊन तिथे त्यांनी एक पब रेस्टॉरंट चालू करतायत. करीबन 60-70 करोडचा तो सगळा खेळ आहे. मी विचारू इच्छिते, ताई हे एवढे पैसे आले कुठून? म्हणजे याच्यात मी असंही ऐकलंय की तो डान्स बारवाला मुंबईचा कोणीतरी आहे, शेट्टी बेट्टी, तो आहे. त्याच्यानंतर अंडरवर्ल्ड मधला एक कोणीतरी मुजावर म्हणून आहे, तो आहे. आणि परवानगी त्यांचे पुत्र सोहम चाकणकर हे चालवणार आहेत. तेव्हा ताई आता हेच राहिलं होतं का? म्हणजे त्या मुंबईचा त्या शेट्टीने खेळ खंडोबा केला, त्या महिला नाचवलं तिथं, त्या बारबाला डान्स हे सगळे त्यांनी केले आणि देवाभाऊंनी ते त्याचं सगळं तिथं बंद केल्यानंतर आता हा बाबा तुमचा आधार घेऊन पुणे नाचवतोय का? पुण्यातली पिढी बिघडवताय का? म्हणजे पहिलं महिलांना त्रास, आता आमच्या मुलांना, आमच्या तरुण पिढीला. म्हणजे काय चाललंय काय? 60 म्हणजे लोक म्हणतात 30-35 नाही, 60-70 करोडचं गणित आहे. एवढा पैसा आला कुठून? आणि तुमचे हे जर पार्टनर असतील आणि हे जर तुमच्या त्या रेस्टॉरंटला संरक्षण देत असतील तर कठीण आहे. म्हणजे हा तुमचा प्लॅन जेव्हा तुम्ही पदावर होता तेव्हाचा होता का या दोघांना कोणत्या केस मधनं आपण सोडवलं म्हणून हे लोक तुम्हाला जॉईन झाली माहिती नाही. पण आता आम्ही ही माहितीच्या अतिघरात सगळी माहिती घेणार आणि ती डिक्लेअर करणार. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करताना आम्ही तुमची खरी माहिती महाराष्ट्राला देतो, आम्ही तुमची खरी माहिती पुण्याला देतो की ह्या बाईंनी पहिलं तर महिला आणि आता पुण्याची तरुण पिढी बिघडवायचा कार्यक्रम ठेवलेला आहे. पण लक्षात ठेवा, आम्ही गप्प बसणाऱ्या कार्यकर्त्या नाहीये, आम्ही भिणाऱ्या बायका नाही आहोत. तुमच्या कमबॅकसाठी तुम्हाला कोणी सांगितलं असेल ना हे सगळं करा, आम्ही कुणाच्या बाला घाबरत नाही. कारण का आमचा बा आहे ना, आमचा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. तेव्हा तुम्ही कितीही काही केलं आम्हाला काही फरक पडत नाही. पण तुमचा हा जो डान्स बार आहे, तुमचा हा जो पब रेस्टॉरंट आहे त्याच्या समोर येऊन आम्ही सगळे आंदोलन करू. पण तुम्हाला पुण्याची पिढी नाचवू देणार नाही, पुण्याची पिढी बिघडवू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, सेव्ह पुणे. दरम्यान या आरोपांवर रुपाली चाकणकर काय भूमिका मांडतात आणि पब रेस्टो बारच्या व्यवसायाकडे त्या नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात याकडे आता लक्ष लागलंय. पुण्याहून मी प्रथमेश तांबे, LS मराठी, कल्याणी नगर, पुणे.